नमस्कार फ्रेंड्स, वर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज खूप दिवसानंतर मी बोलून व्हिडिओ टाकते। तर आज बनवणार आहे मी चकली। हे बघा, हे तांदूळ घेतलेला आहे मी, राशनचे तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे। आता याच्यात आपल्याला टाकायचे हे चणा डाळ 1 वाटी, हे मसूर डाळ अर्धी वाटी, मूग डाळ अर्धी वाटी, पोहे 1 मोठी वाटी टाकायचे आपल्याला पोहे, आणि हे उडद डाळ। आता हे सर्व डाळी आणि तांदूळ आपल्याला एकदम स्वच्छ धुवून आता भाजून घ्यायचं आहे। थोडं थोडं हाताला गरम लागेपर्यंतच भाजायचं आहे आपल्याला, जास्त पण कडक भाजायचं नाही। चला तर मग आता आधी भाजून घेऊया, मग थंड झालं की आपल्याला हे गिरणीतनं दळून आणायचं आहे। हे बघा, हे सर्व साहित्य आता एक एक करून भाजून घेतलेलं आहे मी, ही सर्व डाळी आणि जिरे पण भाजून घेतलेले आहे, कारण दळते वेळेस जिरे भाजून टाकलं तर छान मिक्स होतील। धणे असले तर आपण धणे पण टाकू शकता भाजून, किंवा धणे पावडर पण टाकू शकता करते वेळेस। आता हे सर्व डाळी आपल्याला हे तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दळून आणायचं आहे। आणि याच्यात पोहे पण गरम करून घेतलेले आहे मी, हे पोहे पण मिक्स करणार आहे। हे साधारणतः सगळं मिळून 1 किलो होतं। हे बघा, आता थंड करून हे सर्व भाजून आणायचं, दळून आणायचं। हे सर्व साहित्य आता भाजणीचं मी दळून आणलेलं आहे मिक्स करून। हे पहा, 1 किलो भाजणी झालेली आहे। आता हे आता आपण एका ताटात चाळून घ्यायचं आहे सर्व। चाळून घेतलं म्हणजे मध्ये गाठी पण राहणार नाही आणि गिरणीतनं काय आलं असलं तरी वरती निघतं। हे भाजणीचं पीठ मी अर्धच चाळून घेतलेलं आहे, कारण मला अर्धा किलोचीच चकली करायची आहे आणि बाकीचं अर्ध तसंच ठेवलेलं आहे। हे नंतर आपण करू शकता, 8, 10, 15 दिवस आरामात राहतं हे पीठ। आता ह्या पिठामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करायचे। हे मीठ, हे पांढरे तीळ, लाल तिखट आणि हळद। आता हे आपल्याला या पिठामध्ये आधी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे ओवा जरा थोड्याशा हातावर हे करून टाकायचं, क्रश करून टाकायचं, असं म्हणजे वास छान येतो याचा। जिरे तर आपण टाकलेलंच आहे याच्यामध्ये ऑलरेडी दळते वेळेस। आता हे सर्व आधी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता सर्व मिक्स केलंय मी, मीठ, मिरची, हळद। याच्यामध्ये आता 1 मोठा चमचा धना पावडर टाकायचे। मी तुम्हाला पहिलं पण सांगितले होते, धणे असले तर तुम्ही धणे पण टाकू शकता भाजून। आता याच्यात आपल्याला मस्त कडकडीत गरम तेल करून मोहन करून टाकायचं याच्यामध्ये। हे बघा, अर्धा किलोसाठी मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। आता हे तेल मला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। हे गरम तेल आता आपण या पिठावरती टाकून घेऊया। हे बघा, कडकडीत गरम केलेलं आहे। आपल्याला असंच तेल करून टाकायचं आहे कडकडीत। आता हे सर्व पिठांना मिक्स करून घेऊया। आधी पिठांना तेल एकदम व्यवस्थित मिक्स केलं तर चकली छान होते आपली खुसखुशीत। मग नंतर गरम पाण्यात मळायचं आहे आपल्याला पीठ। हे बघा, तेल मस्त हाताने मी ह्या पिठाला चोळून घेतलेलं आहे। बघा किती छान लागू झाले सर्व पिठाला। आता आपल्याला हे गरम केलेलं पाण्यात भिजवून घ्यायचं आहे, एकदम छान गरम करायचं वाफ निघेपर्यंत, आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं। आता हाताला भाजतंय म्हणून मी थोडं थोडंच असं भिजवून घेणार आहे। थोडंसं थंड झालं की मग हातानं व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ। हे बघा, पीठ असं मी भिजवून घेतलेलं आहे। आता गरम आहे थोडंसं, हे आपण झाकून ठेवूया असंच। थोडे 15-20 मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे असंच। थोडंसं फुगतं पीठ म्हणजे चकली हलकी फुलकी छान होईल। हे थोडा वेळ ठेवायचं आहे झाकून असं, मग नंतर करू।
हे पीठ भिजवून 20 मिनिट झालेलं आहे आपणाला. आता हे आपण झाकलेलं काढूया आणि मस्त आता हाताने, थंड झालेलं आहे, हाताने मळू शकता. आता मस्त घट्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. लागलं तर थोडंसं पाणी टाकू शकता, पण ते पण कोमटच पाणी टाकायचं आहे, एकदम गार पाणी नाही टाकायचं. हे पहा असं घट्ट मळून घ्यायचं आहे. आता घट्ट मळून गोळा करूया, मग आपण चकल्या पाडायला घेऊया. हे बघा दोन्ही हाताने मी घट्ट मळून घेतलेलं आहे पीठ, एकदम छान. हे बघा अशा प्रकारे आहे. जास्त पातळ पीठ केलं तर आपलं मस्त काटेरी चकली होणार नाही, त्याच्यामुळे घट्टच ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा चला तर मग आता आपण चकली करायला घेऊया. हे बघा अशी 4 प्लेट घ्यायचं आपल्याला आणि याच्यावरती थोडं थोडं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती चकली करायचं आहे. तुम्ही पेपरवर पण करू शकता किंवा कॅरी बॅग कट करून पण करू शकता. कॅरी बॅगचे छोटे छोटे तुकडे करायचे चकली एवढे करू शकता. ही शेवग्याला पण आपण मधून तेल लावून घेऊया थोडंसं, म्हणजे पीठ जास्त नाही चिकटणार. आणि हे पहा समस्त दाबून भरायचं आहे, म्हणजे चकली तुटणार नाही मध्ये मध्ये. आणि छान आपणाला जशा आकाराच्या बनवायच्या चकल्या तशा चकल्या बनवून घ्यायचा. हे पहा किती छान काटेरी चकली होते. आकार आपल्या मर्जीनुसार करू शकता, छोट्या मोठ्या. हे पहा आणि हे इकडचं हे काठ जोडून घ्यायचं आणि हे पण जोडून घ्यायचं, म्हणजे चकली आपल्या तेलात गेल्यानंतर वेगळी नाही होणार. चला मग अशाच प्रकारे आपण सगळ्या चकल्या करून घेऊया. हे पहा चकल्या किती सुंदर झालेल्या आहेत, एकदम काटेरी. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईत. आता हे आपण तळून घ्यायचे, एकदम मध्यम गॅसवर तळून घ्यायचे, म्हणजे चकली खुसखुशीत होईल. हे बघा तेल आता कडकडीत तापलेलं आहे. हे मी थोडंसं पीठ टाकून बघितलेलं आहे मध्ये. आता आपण हे चकल्या सोडूया. आता गॅस बारीक करून तळायचं आहे आपल्याला. हे पहा हे 4 तळेपर्यंत आपण दुसऱ्या 4 करू शकता. एकदम गॅस बारीक करूया, मीडियम. चकली एका साईडनं तळलेली आहे आता छान. आता आपण पलटून घ्यायचं आहे याला. हे बघा किती सुंदर झाले, छान मध्यम गॅसवर तळून घेऊया. चला मग आता दुसऱ्या करायला घेऊया हे तळेपर्यंत. हे बघा चकल्या तळलेल्या आहेत आता छान, एकदम मस्त काटेरी. हे बघा किती सुंदर चकली झालेली आहे. चला अशा प्रकारे सर्वच चकल्या करून घेऊया. चला हे बघा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत, एकदम खुसखुशीत आणि एकदम कडक. हे बघा किती छान झाल्यात चकल्या. तुम्ही पण ह्या पद्धतीने करून बघा. ह्याच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा कशा वाटल्या चकलीची रेसिपी.